चाल त्या हरामखोर पप्याच्या घरी. हे काही मारण्याची पद्धत झाली का? सांग त्याच्या माईला सांगतो, त्याची नेहमीची दादागिरी चालणार नाही. वा रे वा, माय बी तशी आणि पोट्ट बी तसंच. पप्याची माय, अव ये पप्याची माय, येव जरा बाहेर ये. पाय पाय त्या पोट्ट्यानं का पराक्रम केला. येव लवकर, त्या पोट्ट्याला घेऊन ये. आता काहून घरात धसले दोघंही मायले का? बोल व मंदाबाई, काय झालं बोल. काय बोल म्हणतं, सांभाळून ठेवत जा ना आपल्या पोट्ट्याले जराशी. दिवसभर गाव हिंडते रिकामचोट, गावात दादागिरी करते, हिंडते, पोट्ट्याला लहान लहान मारते, शिव्या देते, उलटे सीधे धंदे करते. 1.5 फुटाचा नाही तर मोठ्या माणसासारखा वागायला पाहिजे. माझ्या पोराचं कसं डोकं फोडून ठेवलं तुया या सांड्यानं. हो राहू दे, तू आपल्याच पोट्ट्याचं पाय पहिले. तो बी तर राहते माझ्या पप्प्या संग तर राहिल्याशिवाय त्याचं पान नाही हालत. उलटे सीधे धंदे तर तुया पोट्ट बी करते माझ्या पोरासंग राहून. तू काय सांगून राहिली? तू पहिले आपल्या पोराले सांग ना समजवून. आली मोठी माझ्या घरावर सकाळी सकाळी दरदर करत. वा रे वा दुनिया, आपलं ठेवाचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून. हे बा हे अशी पोट्ट्याले वल देते. म्हणून तर तो सांड्यासारखा दादागिरी करत फिरते गावात. नाही तुयामध्ये संस्कार आहे, नाही त्या पोट्ट्यामध्ये ना नाही तुया नवऱ्यामध्ये. पुरं गाव तर परेशान आहे तुम्हा लोकांपायी. गावात राहायच्या लायकीचे नाही आहे तुम्ही. हो जाय माहिती आहे तुझ्यामध्ये खूप संस्कार आहेत. जा आपल्या घरी. इथं माझ्या घरासमोर भुकू नको. आली तिथं सकाळी लई कामं पडल्या माया मागं. तुझ्यासारखी रिकामचोट नाही हो. आली तिथं सकाळी सकाळी बोहाऱ्यासारखी तोंड वाजवाले. जातो तुझ्या घरी काही राहिले नाही आली आहो मी. ये ना ये राय माझ्या घरी. तुले बी पोसून घेईन माझा नवरा. पहिले त्याले सांग तुले सांभाळ आणि तुझ्या पोराले चांगल्यानं सांभाळ म्हणून. मले सांभाळाले हाय मा नवरा. हो माहित आहे, म्हणूनच तर नवरा सोडते ना गावातल्या माणसाच्या गाडीवर फिरते. तू न केव्हा पाहिली व मले गावातल्या माणसांसंग फिरताना. मले रिकाम पण आहे का तुझ्याकडे लक्ष ठेवाले? सांगते मले गावातल्या बायका, साऱ्या गावातच तर चर्चा आहे तुझी. का तू नवऱ्याले सोडतं, नवरा तुले फिरायला नेत नाही तर नवऱ्याले सोडतं आणि गावातल्या माणसाला पकडतं गाडीवर हिंडाले आणि गाव हिंडत. मग कोण सांगलं व तुले? सांग त्याचं नाव मले. आग लागो त्याच्या तोंडाले, किडे पडो त्याच्या तोंडात, सत्यानाश हो त्याचा जे मले बदनाम करते. जा तू या सत्यानाश हो, तुलेच किडे पडो बदमाश बाई. बदमाश तर तूच आहे. घरोघरी तोंड मारत फिरते आणि लोकांची बदनामी करते. किडे पडो त्या तोंडात किडे. याच्या नंतर त्या पोराला हात जरी लावला ना, नाही त्याचे तंगडे तोडले तर पाहिजे तू. मग कायले तोडतो तू? आत्ता हात लावून दाखव माझ्या पोराले. पाय माझ्या तोंडी लागू नको तू, नाही तर झिपोट्या उपटून त्या हातात दिल्या तर. काय होऊन राहिला? कायचा तमाशा लावला तुम्ही दोघी नाही सकाळी सकाळी? पाहून नाही राहिले का तुम्ही? आली हे चेटकीन माझ्या संग सकाळी सकाळी भांडाले कामाच्या वक्ती. चेटकीन तर तूच आहे. रात्रीची झाडावर बसली राहते अन दिवसा हिंडते गावभर तोंड मारत याच्या त्याच्या घरी. काऊन व मंदा, काय झालं? सकाळी सकाळी आली आपलं घर टाकून इथं. काय करून राहिली इथं तू? अरे पहा, या पप्या सांड्यानं माझ्या पोराले मारलं, डोकं फोडलं त्याचं. शामराव, जरासं सांभाळून तुमच्या पोराले ना बायकोले. हो शांत भाऊ, तुम्ही बी वहिनीले सांभाळा, मी इले सांभाळतो. घेऊन जा वहिनीले घरी. चाल मंदा, चाल घरी चाल. भांडू गिंडू नको, आपण शेवटी शेजारी आहो. चल पप्पीची माय, तू बी वय घरी चल. अशी एखाद दिवशीच्या छाताड्यावर बसून मारी नेले, लई मा जाईले. माज काढतो इच्छा चांगला. हो ये ना ये, मार सोडाव मले, दाखवतो इले आज. चाल व हे पप्प्याची माय, चाल घरात हो. असं पोराबाळांसाठी मोठ्या लोकांना भांडणं चांगलं नाही. चल घरात होय. सोडा मले तुम्ही. याचा विचार ते नाही करत मी कायले करू. ते आली पहिले माझ्या घरी भांडाले. जा भांडत बस. जाय तू बी मर जाऊन. चला शांताराम भाऊ, आपण पार्टी करू, नाही तर या दोघी आपल्या दोघांमध्ये बी भांडणं लावून टाकून. चला भांडू त्या दोघींले. जेव्हा भांडण थंड होईल तेव्हा जाऊ आपण. हो बरोबर बोलून राहिले तुम्ही. मेल्या वाटते दोघी बी. मरू द्या हो, बला टळली आपल्या मागची.
पाहिलं मित्रांनो कसं भांडण लावलं मी ना माया मायचं शेजारीन बाईचं, लय डेंगू आहो मी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहून राहिले ते मला नक्कीच सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.